या गोवळा रतली किती शिकवाल माझा शिकवाल माझा गोवळा रतली या गोवळा रतली किती शिकवाल माझा वेळा किती शिकवाल माझा वेळा बारखुमाई 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 याती कुळ माझे गेले हरमुरी याती कुळ माझे गेले हरमुरी माझे गेले हरमुरी याती तुला 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 किती हो याती कुळा माझे गेले हरमुरी 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 श्रीरंगा
या तिकुळ माझे गेली हरपुने श्रीरंगा वाचोनी अनुनेणी किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोडा रतलिये अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लैले गे माये किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोडा रतलिये बाप रुक्मादेवी वरो जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये किती हो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोडा रतलिये पांडुरंगा गुरु सारे जना संतारिया बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांदैला अंबुदाभम जगन्हित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कुंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टिदम जन्मितं पुण्यसानं सरालिसिदं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समोदक्ष सप्रतापी जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री क्षेत्र खोपेश्वर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्तपय गोकुळ महाराज कारभार कीर्तन महोत्सव 7 दिवस कीर्तने संपन्न झालेले आहेत। आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजने मंडळ गायक वादक मंडळ समस्त ग्रामस्थ खोपेश्वर सप्ताहाचं 17वं वर्ष आहेत। भजने मंडळ गायक वादक मंडळ पेटी मास्तर चांगली शोभत तुम्ही बरे बसले पहिले पण हात येते ना बाकी सगळे मान्यवर जे संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि
पांडुरंग पाटील, पोलीस पाटील तेही उपस्थित आहेत. बाकीचे सर्व मान्यवर सर्वांना धन्यवाद. सर्व गायक वादक मंडळी सर्वांना धन्यवाद. खोपेश्वर अखंड हरिनाम सप्ताह 17वे वर्ष काल्याचा प्रसंग. 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. ज्ञानेश्वरी पारायणही झालेलं आहे. करूया काला. काला म्हटल्यानंतर कृष्णाच्या बालचरित्राचं बंधन असतं. गोपी म्हणजे भक्तीच्या धुरा आहेत महाराज. यथाव्रज गोपिकानां. नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी देखील गोपींचं वर्णन केलं. यथाव्रज गोपिका, भक्ती कशी असावी तर व्रजात गोपिकांनी जशी भक्ती केली तशी असावी. कबीर महाराज सुद्धा वर्णन करतात. एकदा कबीर महाराजांनी एक माणूस भेटला. महाराज, काय तुमची भक्ती, काय तुमचं वैराग्य, काय तुमचा त्याग. कबीर महाराज म्हणले, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपिका में बह गए कोटि कबीर. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एका एका गोपीच्या प्रेमात कोटी कबीर वाहून जातील. हे त्या गोपीत महाराज. अनिर्वचनीय प्रेम स्वरूप. प्रेम हे अनिर्वचनीय असतं. गुणरहितं, कामनारहितं, प्रतिक्षणं वर्धमानं, सूक्ष्मतरं, अविच्छिन्नं, अनुभवरूपं. प्रेमाची 6 लक्षणं सांगितली. गुणरहितं, प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नसतो. गुणदोषाचा विचार केला तर प्रेम टिकत नाही. प्रेमामध्ये दोषातही गुण दिसायला लागतात महाराज. गुणरहितं. कामनारहितं, कामनाने युक्त प्रेम असेल तर ते टिकत नाही. कामना पूर्ण झाल्या नाही म्हणजे प्रेम टिकत नाही. संसारातलं प्रेम हे कामनायुक्त प्रेम असतं. स्वार्थापोटी प्रेम असतं ना. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गौऱ्या पेटून अगदी भाजून चोळून चोळून सरपंच कलेक्टरच्या हातात देत होते हुरडा. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले, सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं, खाऊन झाल्यावर सांगायचं, मध्येच सांगितलं बदली झाली. तो हातातला हुरडा सरपंचाने तोंडात टाकून घेतला. म्हणजे साहेब आता हुरडा संपला. आता कामच व्हायचं, मी हुरडा कशाला वागायला. तो का स्वस्त आहे का हो. इकडे या भागामध्ये सगळे हुरडेच राहतात हायवे रोडला. एक आहे नैसर्गिक प्रेम, दुसरे गरज म्हणून प्रेम. यस्य नैसर्गिकी रती. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करतो. सासूला सुनेची गरज आहे, सुनेला सासूची गरज आहे म्हणून एकमेकावर प्रेम करताना दिसतात. प्रेम असतं असं नाही. सासू सुनाचं प्रेम म्हणजे दिखाव्याचं प्रेम असतं. काही ठिकाणी करकर करीत असेल तर आनंदाची गोष्ट, पण एक गरज आहे. सासूला माहिती आहे सुनेला जर आपण जीव नाही लावला तर पोरगा आपल्याला जीव लावणार नाही. सुनेला माहिती आहे आता आयुष्यभर सासूबरोबर राहायचंच आहे, मग सोडून तर जाऊ शकत नाही. आणि इच्छा नसताना सुद्धा राहावं लागतं. ही सुद्धा मोठी तपस्याच आहेत नाही का. संसारी माणसांची फार मोठी तपस्या आहे. काही बिचारे सहन करता करता आयुष्य गेले, आयुष्यभर सहन केलं त्यांनी. काहींच्या डोक्याला केस राहिलं नाही सहन करून करून. वर मोकळं पटांगण होऊन गेलं. हो, सारखं टेन्शन सुटत नाही ते. एकाची बायको अशी होती कर्कश, कायमच भांडायची. काय भांडता भांडता इतका वैतागला यांनी. भांडणं झाले, मारामार झाल्या. मेली नव्हती. मेल्यानंतर झाली हाडळीन. आता स्वप्नातही हजर. तेव्हा तरी घरी आल्यावर आणि त्यावेळेला विशिष्ट वेळेला त्रास द्यायची. आता झोपेत लगे तरी स्वप्नाच्या रूपाने हजर. कुठं पाहिलं तर हजर.
संसारामध्ये सोडणं फार अवघड आहे आणि म्हणून प्रेम करताना दिसतात. बाप मुलावर प्रेम करतो, पण का करतो? बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा आपली सेवा करील, अपेक्षा आहे. एकाने काय केलं, म्हाताऱ्याकरता वर्षामधला तयार केला जिना होता, वर एक पत्र्याची खोली बांधून दिली, बाज दिले टाकून, 2-4 गोदळ्या, एक घंटी टांगली, घंटीला दोरी बांधली, ती दिली बाजीला बांधून. याला काही लागलं की दोरी ओढायची, घंटी वाजली की सुनबाईने वर यायचं. एक दिवस पोरग खेळत खेळत आता ती घंटी टाकली काढून, म्हातार ओढून ओढून कोरडा झाला घसा, ही बसली खाली टीव्ही पाहते, कुठं आवाज जातोय खाली. संध्याकाळी या ड्युटीहून घरी आला, वर जाऊन पाहतो तर म्हातारा मोरून पडलेलं. पत्नीला विचारतो, काही वर गेली का नाही? ते म्हणले आज घंटीच नाही वाजली. पाहत त्या पोरानं घंटीच काढून टाकलेली होती. लागले घंटी शोधली, इकडे तिकडे इकडे तिकडं. तेव्हा पोरग पडत पडत आलं, पप्पा पप्पा घंटी व्यवस्थित ठेवली तुमच्याकरता. तुम्ही तुमच्या बापाला घंटी बांधली तुमच्याकरता, मला जपून ठेवायला लागेल ना. बघा प्रेम. बापाला वाटलं म्हातारपणी मुलगा चौपाळा टांगेल, त्याच्यावर बसेल, झोका देईल, याने बांधली घंटी. संसार असंच आहेत मला, धोकेबाज. एका माणसाने मुलगाला शिकवलं, सिव्हिल इंजिनियर केला, खूप पैसा खर्च केला, 4-2 एकर जमीन विकली, एकुलता एक पोरगा आहे, पोरगा सुखी झाला पाहिजे. आपल्यासारखं आयुष्य गेलं शेतीमध्ये, मुलाला नको कष्ट करायला. शिकला मुलगा, सिव्हिल इंजिनियर झाला, 2-4 एकर जमीन देऊन त्याला भांडवलही दिलं, त्यांनी प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आणि खूप सफल सक्सेसही झाला, मोठा अब्जाधीश झाला. बापाला विसरला. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी मोठे मोठे अपार्टमेंट त्यांचे तयार झालेत. बापालाच वाटलं चला एका दिवशी पोराला भेटायला जाऊ. पोराला तर काय आठवण येईना, पण आपण जाऊ. आता बापाचे ते कळकटलेले कपडे, बाप गेला भेटायला. नेमकी त्याची चालू होती मित्रमंडळीत पार्टीत सगळे स्टँडर्ड लोक. हे म्हातारं कसं काय घुसलं मध्ये? काय म्हणले, हे कसं काय घुसलं? सिक्युरिटी कुठे गेले? यांनी पाहिलं, मित्रांनी विचारलं, बाबा हे कोण आहे? हे म्हातारं कोण घुसलं इथं? याला बाप म्हणायला वाटायला लागलं, एवढे स्टँडर्ड लोक. तोंडलं आमच्या घरचा गडी आहे म्हणली. ते शब्द ऐकल्याबरोबर बापाला आला ना अटॅक. आता बापाने लहानसं मोठं केलं, जमीन विकून त्याला पोराला शिकवलं, आणि तो पोरगा बाप म्हणायला तयार नाही. महाराज, संसार हा धोकेबाज आहेत महाराज. संसारामध्ये प्रेमाचा दिखावा असतो. म्हणून प्रेम कसं असावं? कामना रहित असावं, कामना नसावी. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षणं वर्धमानं क्षणाला हृद्यंगत होणारं असावं. अविच्छिन्नम, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी ते प्रेम कधीच नष्ट होऊ नये. अनुभवरूपम, प्रेम हा अनुभवण्याचा विषय, बोलण्याचा विषय नाही. असं शुद्ध प्रेम त्या गोपींचं होतं. कशाप्रमाणे? माऊलीने सुंदर उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे भ्रमराचं सुगंधावर प्रेम असतं, परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर तुझी गोडी लागू ज्याप्रमाणे भ्रमराला सुगंधाची गोडी आहे, भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर, परंतु कमलदळ चिरून येणे नाही काष्टाचा गुमान. गोवी भ्रमरा सुमन. भ्रमराचं जसं सुगंधावर प्रेम आहे. भ्रमर कमळावर प्रेम करतो, परंतु जाहिराती पाहून नाही.
कोणत्या चॅनलला कोणत्या कमळाची जाहिरात तिकडंच भ्रमर पडतो असं नाही. लोक जाहिरातीच मागं पडत. जाहिरात खरं असतं का? तू पाणी थंडा पिलं की ताकद येते त्याच्यात, उडायला लागतो तो. पिऊन पावर उडता येतं मला. तर अशा प्रकारे भ्रमराचं कमळावर शुद्ध प्रेम आहे. पण हेही कमी वाटायला लागलं माऊलींना. कारण भ्रमराचं जरी कमळावर प्रेम असलं तरी कमळ जर नाही भेटलं, फुलं नाही भेटले तर भ्रमर लाकडं कुरीत बसतो. भक्ताचं प्रेम असं नाही आहे. मग त्याच्याकरता दुसरं उदाहरण दिलं. तृषाला गलिया जीवनाते ओढी, जीवनाते ओढी, तृषाला गलिया जीवनाते ओढी, जीवनाते ओढी, तृषाला गलिया जीवनाते ओढी, जीवनाते ओढी, तृषाला गलिया जीवनाते ओढी, जीवनाते ओढी. हे तळशी तुझी गोडी लागो माझा, तैसी तुझी गोडी लागो, तैसी तुझी गोडी लागो, तैसी तुझी गोडी लागो जीवा. माऊली वर्णन करतायत. तृषाला गलिया जीवनाते ओढिये, जीवनाते ओढिये, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो, तैसी तुझी गोडी लागो. तहान लागलेल्या माणसाला पाण्याकरता तो व्याकुळ झालेला असतो. एका माणसाने पानपोई मांडली उन्हाळ्यात. थोडंफार विहिरीला पाणी होतं. त्याला वाटलं एवढ्या पाण्याला बागायत तर काही होत नाही, घरी काही कामही नाही. रस्त्याच्या कडेला शेत होतं, वडाचं झाड होतं. 20-25 कोरे माठ आणले भरून ठेवले. आलेल्या वाट सर नाही पाजायचं. एक वाट सर, इकडे इकड्या का हो, फार ऊन तापते, जरा सावलीत बसा. वडाची किती दाट सावली आहे, सुंदर गोड पाणी. पाणी प्या. पाणी गोळ आहे का? हो, पिऊन तर पहा. विहिरीचं काय बोलचं? हो, विहिरीचं पाणी आहे. गार आहे का? हो, कोऱ्या माठातलं पाणी आहे. गाळून भरलंय का? हो, 4 पदरी वस्त्रांनी गाळलेलं आहेत. तपासलेलं आहे का पिण्यात लायकीच आहे का नाही म्हणून? याला खरंच तहान लागली असेल का? तहान लागल्या म्हणून एवढ्या पंचायती नाही करणार. तृषित तो धावे चोजवित, तहान लावलेला मनुष्य पाण्याकडे धाव घेईल महाराज. त्याप्रमाणे हे प्रभू, या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागलेली आहे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी आखिया प्यासी रे.
संत नरसिंह मेहताजी वर्णन करतात. पाणी पी कर प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाऊं. तहान लागले, पाण्याने तहान शमेल पण या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागले. नैनन को कैसे समजाओ. मीराबाई भगवंताचं भजन करीत असताना भगवंताच्या दर्शनाकरता तीव्र जिज्ञासा, तीव्र तळमळ निर्माण झाली. मीराबाईच्या अंगावर एक कावळा बसला आणि तो चोच मारू लागला. मीराबाई त्या कावळ्याला म्हणत आहेत, का गाचोनी कोणी खाइये सबंगन काम, दो नैनन को मत खाइये पिया मिलन किया. हे कावळ्या, सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, पण दोन नैनन को मत खाइये पिया मिलन कियास, या दोन डोळ्याला मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं. हे भगवत दर्शनाची व्याकुळता मीराबाईच्या अंतःकरणात. शुद्ध प्रेमात यस्य नैसर्गिक रते, हे भक्ताचं आणि भगवंताचं हे प्रेम आहेत. अशीच कुणी एक गोपी आहे. त्या परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्या परमात्म्याशी एकरूप झाले. महाराज इतकी एकरूप झाली, त्या गोपीने सांगितलं, आता मला जाती कुळाचा विसर पडला, परमात्मा सोडून मी अणुमात्र काही जाणत नाही. प्रथम चरण जाती कुळ माझे गेले हर पोरी, जाती कुळ माझे गेले हर पोरी, जाती कुळ माझे गेले हर पोरी, जाती कुळ माझे गेले हर पोरी. श्रीरंग वाचोनी आनुने, श्रीरंग वाचोनी आनुने रे. कितीवती कमाल बजा वेळो वेळा, कितीवती कमाल बजा वेळो वेळा. श्रीरंग वाचोनी आनुने, श्रीरंग वाचोनी आनुने, कितीवती कमाल बजा वेळो वेळा, कितीवती कमाल बजा वेळो वेळा. याती कुळ माझे गेले हर पुणे, श्रीरंगा वाचून आणू नये. मला जाती कुळाचा विसर पडला. जात कुळ देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही. आत्मा कुठल्या जातीचा नाही, कुठल्या कुळाचा नाही. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. स्त्री पुरुष देहाचे धर्म आहेत. परमात्म्याशी एकरूप झाल्याच्या नंतर जात कुळ काय शिल्लक राहिले. महाराज ब्राह्मण क्षत्रिय शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नरादी करून वेश्याही. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र चांडाळा अधिकार, भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. बाळे नारी नर आदी करून वेश्याही. यारे यारे लहान थोरी हाती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सकळास येते आहे अधिकार, जात कुळा नाही आहेत. नाथमार वर्णन करतात, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. कुळाचा विचार, न पाह्याते कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार.
ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे न पाहे याती कुळाचा विचार ते गोपिंद याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून अनुनेणे म्हणून तर भगवान त्या गोपींशी वेगवेगळ्या लीला करतात, क्रीडा करतात. श्रीमद भागवतामध्ये चिरहरण लीलेचं वर्णन आहे. कात्यायनी महामाये महायोगिन्यदेश्वरी नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. त्या गोपी कात्यायनी मध्ये व्रत करीत होत्या. हेमंत ऋतू आहेत, कार्तिक महिना आहेत आणि व्रत कशा करता करतायत. नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. कृष्ण परमात्मा पतिरूपाने आम्हाला प्राप्त व्हावा ही इच्छा आहे आणि त्याकरता व्रत करत आहेत. सीतामाती सुद्धा इच्छा होती ना रामपती रूपाने प्राप्त व्हावं. सीता स्वयंवराचा प्रसंग ज्या दिवशी सीता स्वयंवर होतं ना, आदल्या दिवशी रात्री विश्वामित्राबरोबर राम लक्ष्मण पुष्पवाटिकेमध्ये थांबलेले होते. प्रातःकाळी विश्वामित्र उठल्यानंतर विश्वामित्रांना पूजेला फुलं आणून देण्याकरता राम आणि लक्ष्मण दोन्ही गेले पुष्पवाटिकेत फुलं तोडायला. आणि सीतामाता नेमके तिकडून आल्या समोरून. सीतेची लक्ष्मणाची नजरानजर झाली. लक्ष्मणे रामाला खुणवलं, दादा पाहिलं का समोर कोण आहे. स्वयंवराच्या आदलं बरं का, स्वयंवर व्हायचं आहे अजून. कोण आहे बघा ना, वहिनी याला होणाऱ्या. रामाची आणि सीतेची दृष्टादृष्ट झाली. सीतेला पाहिल्याबरोबर रामाला घामच फुटला. रामाला घाम फुटलेले सीतेने पाहिलं. मार्गशीर्ष महिना, कडाक्याची थंडी आणि फुलं तोडताना घाम फुटतोय. याच्याकडून धनुष्य कधी उचलायचा. ज्याला फुलं तोडताना घाम फुटतोय थंडीत, धनुष्य उचलणं अवघड दिसतं. आणि सीता माता त्या ठिकाणी देवीच्या मंदिरात जेव्हा गेल्या ना, तेव्हा सीतेने त्या देवीला वंदना केली, विनंती केली, हे देवी मी पाहताना दृश्य जरा वेगळंच पाहिलंय. धनुष्य उचलणं जरा कठीण काम दिसतंय, मग आता तुलाच आशीर्वाद द्यावा लागेल. जय जय गिरीवर राजकिशोरी, जय माहेश मुखी चंद्र चकोरी, जय माहेश मुखी चंद्र चकोरी, पद कमल तुम्हारे, देवी पूजे पद कमल तुम्हारे, जय जय गिरिवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, देवी पूजी पद कमल तुम्हारे, सुर नर मुनि सब होई सुखारे. देवी पूजे पद कमल तुम्हारे, सुर नर मुनि सब होई सुखारे. हे देवी, सुर नर मुनी सगळे सुखी होतील अशा प्रकारची कृपा कर. इथं सुद्धा त्या गोपी व्रत करतायत. कात्यायनी महामाये महायोगिन्यदीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः.
भगवान कृष्ण पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून व्रत करणाऱ्या त्या गोपी आहेत. स्नानाला आल्या, यमुनेच्या तीराला वस्त्र ठेवले, गेल्या नदीत कृष्णाला पळत सगळे कपडे उचलले आणि झाडावर जाऊन बसला. एका गोपीचं लक्ष गेलं, ग गोपी आपले कपडे कुठे आहेत असं म्हटल्यानंतर सगळ्या घाबरल्या. आता बाहेर कसं यायचं? तेवढ्या दिकेचं लक्ष बघ, ते झाडावर कोण दिसतोय? तो खाली पाय लोंबवलेला. कृष्ण घेऊन गेला म्हणे कपडे. हे कृष्णा, कधी दही चोरतो, कधी लोणी चोरतो, आज आमचे कपडे चोरले, देऊन टाक आमचे कपडे. मी कुठं कपडे घेतले तुमचे? ते काय दिसतंय वर तिथं रंगीबेरंगी? ते रंगीबेरंगी कदंबाचे फुले म्हणले. तुमच्या कपड्यात काय संबंध आहे? त्या गोपी विनंती करतात. कवी मला सुंदर वर्णन करतात. पानी बिचखड़ी दैन्य बानी, बात बोले हिंदुस्तानी, अब तुम करो जी मेहरबानी, देव मेरे कपड़े, मेरे नंदा जी के लाला, देव मेरे कपड़े, मेरे नंदा जी के लाला, देव मेरे कपड़े, मेरे नंदा जी के लाला, कपड़े, मेरे नंदारी के लाला, देव मेरे कपड़े, नंदारी के लाला, देव मेरे कपड़े, मेरे नंदारी के लाला, देव मेरे कपड़े, नंदारी के लाला, देव मेरे कपड़े. सब कपड़े लिए छिनकर ले गए झाड़ के ऊपर, गवालन कहे कन्हैया चोर. अरे कृष्ण, आमचे सगळे कपडे घेऊन तू झाडावर निघून गेलास ना, देऊन टाक. एक मला माझी ननंद पार खट्याळ आहेत. मेरी ननंद बिजली, अशी विजेसारखी चमचम चमचम करते. ननंद 56 देश की चुगली, तिला चुगल्या करायची सवय आहे. जर का त्याने माझी चुगली केली सासू तर जहाल आहे. मग न नंद न आनंद, जे भाऊजाला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद, जे घरातून गेल्याशिवाय भाऊजाला सुखच नाही. माझी ननंद अशी खट्याळ. मेरी ननंद बिजली, 56 देश की चुगली. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगितलं, वहिनीन चोरून लाडू खाल्ले बरं का. तिला चुगल्या करायची सवय आहे. दुसरी म्हणली माझी सासू तर जहाल आहेत. पूर्वीच्या सासवा फार जहाल होत्या. आजच्या सासवांचे काय हाल आहेत त्यांचे त्यांनाच माहिती. पूर्वीच्या सासवा जहाल होत्या. मेरी सास है जंजाल, उसके सिर पे लंबे लंबे बाल, असे लांब लांब केस तिचे. मुझे मारे गालो गाल, देव मेरे कपड़े, मेरे मेरी सास है जंजाल, माझी सासू जहाल आहेत. देऊन टाक कपडे, दे ना. एक धमकी द्यायला लागले. हे देतो का नाही कपडे? ओळखीत नाही का मला मी कोण आहेत? मेरा मर्द है मर्दाना, उसका सिपाहियों का बाना. माझे पती सैनिक आहेत. मी जर माझ्या पतीला सांगितलं एका गोळी तोडून देतील तुला. गोली मारेगा दिवाना, देव मेरे कपडे. तो काही धमकीला घाबरत नाही कोणाच्या. एकीने वशिला लावला. काहींना वशील लावायची सोय असते, बाकीच्यांचा आपलं बघा, आपले चहा पाणी करून टाकू तेवढं.
त्याच्यामध्ये एक ब्राह्मणी होती, ब्राह्मणी. तीन लावला वशिला. ब्राह्मण देवाजवळ पण वशिला लावतात. एकदा लहान लहान मुलं खेळत होते, कुत्री व्यालेली. कुत्रीची पिल्लं, ते पोरं खेळायचे आणि ते कुत्री पिल्लं दगड मारायचे. एका पोराच्या हातून दगड लागला त्या पिलाच्या डोक्याला, ते मेलं नव. लहान पिलं होते, नाजूक. खेळणाऱ्या पोरामध्ये ब्राह्मणाचं पोरगं. त्यांनी घरी बापाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बा पाटीलबाच्या घरी. पाटील बा तुम्हाला काय कळलं का? म्हणले काय, तुमच्या मुलाच्या हातून काल काय कुत्र्याची हत्या घडली म्हणले. कुत्र्याची हत्या घडली, मग काय करणार? शांती करावं लागेल म्हणले. शांती करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे सोन्याचा कुत्रा करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. म्हणजे ब्राह्मण भाऊ सोन्याचा भाव माहिती आहे का तुम्हाला? बघा म्हणे तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला मार्ग, नाही तर होईल काहीतरी पोराला. ठीक आहे, करा म्हणले शांती. शांती केली, कुत्रा तयार केला, सोन्याचा दानही दिला. 4-2 दिवस झाले, पुन्हा मुलं खेळायला लागले. खेळता खेळता ब्राह्मणाच्या पोरातून मेलं नव्हे. एक ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं. विचारलं ब्राह्मण बुवा, आता तुम्ही कशी शांती करणार? तुम्ही कोणाला दान देणार? आता आमची शांती करण्याकरता आम्ही ब्राह्मणाला दान दिलं, तुम्ही कोणाला दान देणार? त्याचं असं म्हणले, कुत्रा कोणत्या रंगाचा होता? म्हणजे काळ्या रंगाचा होता. कसा पडला? म्हणजे उलटून पडला. त्याचं असं काला कुत्तम पडला चित्तम, ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. मोक्ष मिळाला म्हण त्याला. आता कुत्र्याला जर मोक्ष मिळाला, शांतीची काय गरज आहे? तशी ही सुद्धा ब्राह्मणी लागली वशिला लावायला. मैं जात के बमनी मेरा सोला है गगनी, नीचे उतारो शारंग पानी, देव मेरे या चिरहरण लीला. काय रस याच्यामध्ये? याचं या लिलेचं कारण नामदेव महाराजांनी सुंदर सांगितलं. नामदेव महाराज सांगतात, नग्न होऊन या स्नान जे करीते त्यांची व्रते होते निरर्थक. नग्न अवस्थेत जर स्नान केलं तर आपलं व्रत निरर्थक होतं. आणि त्या गोपी कात्यायनीमध्ये व्रत करीत होत्या. व्रतस्थ अवस्थेमध्ये नग्न अवस्थेत स्नान करणं हा एक दोष आहे. आणि हा दोष त्या गोपींकडून पुन्हा घडू नये म्हणून भगवान कृष्णाने हे चिरहरण लीला केली. हे यातलं रहस्य आहे आणि याचं शास्त्रीय कारण आहे. अशा त्या गोपींशी भगवान लीला का करतात? कारण त्या गोपींनी सर्वस्वचा त्याग परमात्म्याकरता केला आहे. या तिकोड माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून देणे. त्या गोपींना परमात्म्यापासून काही सुचत नाही आहेत. मग कोणीतरी एक सल्लागार भेटलं. अगं गोपी, काय कृष्णाच्या नादी लागली, सोडून दे, जरा संसाराकडे लक्ष घाल. तिने सांगितलं, मला किती सांगा, किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, त्या परमात्म्यात मी रत झाल्यामुळे मी त्याला सोडणार नाही. द्वितीय चरणामध्ये शिकवाला माझा वेळो वेळ
किती ओ शिकवाला माझं वेळोवेळा मी तया गोळा रतनी विढाला किती वाजले आता 3:30 वाजले ना आवरावं लागेल ना पंक्ती व्हायच्या ना अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 17व वर्ष समस्त ग्रामस्थ खोपेश्वर छोटंसं गाव आहेत परंतु बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहेत आणि ज्या ज्या वेळेला काही योगदानाचा प्रसंग येतो त्याही वेळेला चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या गावातून होत असतं. हा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी झाली परवा आणि पुण्यतिथीला देखील पुरणपोळ्यांची पंगत आपली गावातून आली होती. भरपूर लोक आले होते, पुरणपोळे भरपूर आल्या होत्या. आता किती जागा कमी पडते जागेला करायचं काय आता वाढवायची किती. आणि ते मंत्री आले ते संजय शिरसाट ते म्हणजे येताना आम्ही पाहिजे जिकडे तिकडे गाळ्यात माणसं दिसना आणि माणसं दिसताना स्टेजवर आल्यावर मग त्यांना दिसले का सगळं ग्राउंडच भरलेलं सगळे माणसं इकडंच बाकी कुठंच नाही. कारण बऱ्याच ठिकाणी लोक असतात यात्रेला काही यात्रे इकडे तिकडे फिरतात पण आपला समाज हा स्पेशल कीर्तना करता आलेला असतो आणि मग एवढे लोक त्या ठिकाणी एवढ्या गाड्या आपण सर्व लोक कार्यक्रमात पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं. कारण एक निष्ठावान आणि निस्सीम भक्ती करणारा हा समाज या महापुरुषांनी घडवला. विशेषतः गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी लाखोंच्या संख्येमध्ये हा समाज घडवलेला आहे. आणि आजही महाराजांचे ते वाणी महाराजांचे शब्द महाराजांचं स्मरण झाल्यानंतर आपल्या कानामध्ये दरवळतात. महाराजांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून परवाच्या कार्यक्रमाला भरपूर लोक आले, पोळ्याही भरपूर आल्यात आणि दूधही भरपूर होतं आणि भव्य असा कार्यक्रम परवा संपन्न झाला. आणि अशा प्रकारे आणखी महत्त्वाची सूचना आपल्याला द्यायची ती म्हणजे गुरुवर्य महाराजांची एक तीव्र इच्छा होती की आळंदीमध्ये आपला भव्य मठ व्हावा. आळंदीमध्ये जी आपली जागा आहे कुळाचं आणि आपलं भांडण चालू होतं आपण ते मिटवलं.
त्यानंतर आरक्षण पडलं होतं, आरक्षण एक काढलं आणि आता बांधकामाला सुरुवात झालेली आहेत. खाली तळमजल्यामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था करीत आहोत आणि तळमजल्याचं स्लॅबचं काम पूर्ण झालं. त्याच्यावरचा कार्यक्रमाचा हॉल असणार आहेत आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल आणि एक मजला आहे 11,000 स्क्वेअर फूटचा, म्हणजे 33,000 स्क्वेअर फूटचं ते काम आहे. आणि मध्ये जसं आपण बेटामध्ये जो हॉल केलेला आहे 65 फुटामध्ये कुठे कॉलम नाही. आळंदीमध्ये सुद्धा तसाच हॉल आपला असणार आहे की 65 फुटात कुठे कॉलम नसेल. त्या हॉलचा एक भारदस्तपणा, प्रशस्तपणा त्या ठिकाणी असणार आहेत. हे सगळं करण्याकरता खर्च खूप येतो, कोट्यवधी रुपयाचा खर्च त्याला येणार आहेत. कारण आळंदी पुणे शहराच्या जवळ असल्यामुळे शहरात खूप खर्च येतो. काम चालू आहेत, थांबलेलं नाही आहेत, ते थांबवता येणार नाही. कारण आता 3 स्लॅब टाकून घ्यावे लागतील, बाकीचे काम होत राहतील. दुसऱ्या स्लॅबची तयारी चालू आहेत आणि योगदानही लोक करत आहेत. ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि आपल्या गावातून काही नावं या ठिकाणी आलेले आहेत आळंदीच्या कामाकरता जाहीर करीत आहोत. श्री नारायण शंकरराव पाटील काकळे यांच्यातर्फे आळंदीच्या मठाकरता 51 गोणी सिमेंट. नाही, नाथराव नाही का? हां, नाथराव शंकरराव पाटील काकळे, शंकरराव पाटील काकळे यांच्याकडून 51 गोणी सिमेंट. जगन्नाथ शंकर पाटील काकळे कोपेश्वर यांनी आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये दिले, धन्यवाद. गोविंद सूर्यभान पाटील गायकवाड यांच्याकडून आळंदीच्या बांधकामाकरता 11,000 रुपये, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी तात्याराव माधवराव काकळे, कैलासवासी जिजाबाई तात्याराव काकळे यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या कामाकरता कुमारी वैजयंती विजय काकळे यांच्याकडून 5,000 रुपये अर्पण. पैसे तुम्ही असं करा, इथं कोणाकडे तरी जमा करा आणि पावती घ्या. हे कोणते आहेत? तुम्ही पावती, हे कोणते आहेत? कोणाजवळ? हां, इकडे तुमच्याजवळ घ्या, नाव दिले त्याच्यावर, त्यांना पावती द्या आणि पैसे तुमच्याकडे जमा करा. कारण ज्यावेळेस सर्व एकत्रित जमा होतील त्यावेळेस तुम्ही आणून द्या. कारण आता जर आमच्याकडे दिलं नाव तिकडे दिलं तर हिशोबामध्ये गोंधळ होईल. विठाला विठा विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3:30 वाजलेले आहेत. 10-15 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम आवरून घेणार आहोत, जास्त लांबवणार नाही आहेत. किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतले. मला किती सांगा, किती शिकवा, मी त्या परमात्म्यामध्ये रत झाल्यामुळं मी त्या परमात्म्याला सोडणार नाही. हरिरथा चपला नारी लाजवरी नरिगती. किती रत झाले. मनाचा एक स्वभाव आहे बघा, मनाला ज्या विषयाची गोळी लागली मन त्याला सोडित नाही. दारू पिणारा दारू सोडित नाही, बिडी पिणारा बिडी सोडित नाही, तंबाखू खाणारा तंबाखू सोडित नाही. मग परमार्थ करणारे परमार्थ का सोडावं? तसं मनाला जर भगवत भक्तीची गोळी लागली तर मन भक्तीला देखील सोडित नाही. आणि म्हणून त्या गोपीने सांगितलं, भक्ती प्रेमाची मला इतकी गोडी लागलेली आहे की अष्टभोग जरी माझ्या समोर उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही. तृतीय चरणामध्ये अष्टभोग बघले माती नाही चाड, अष्टभोग बघले माती नाही चाड, अष्टभोग बघले माती नाही चाड.
या ठिकाणी गुलाबराव गणपतराव काकडे 5,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. अशोक रामराव काकडे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ सुनील अशोक काकडे यांच्याकडून 5,000 रुपये. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय. आता अष्टभोगाची मला इच्छा राहिली नाही, भक्ती प्रेमाची गोडी लागली. भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय. किती प्रेम आहेत जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे. तुझी आण वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवापासून या. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. आणि म्हणून त्या गोपीने सांगितलं तो परमात्मा माझा जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी काही केलं तरी त्याला माझ्यापासून वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या चरणात रखुमा देवी वरो जिव्हीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरो जिव्हीचा जिव्हाळा. देवारा बापर रखुमा देवी वरो जिव्हीचा काही केला वेगळा तो हे गे माये. किती शिकवाला माझा वेगळा. किती शिकवाला माझा वेगळा. काही केला वेगळा नो हे गे माये. काही केला वेगळा नो हे गे माये. किती शिकवाला माझा वेगळा. किती शिकवाला माझा दिलीप भाऊ राजपूत 5,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. लिहून घेत चला. पुस्तक आणलंय का? भगवान परमात्मा चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चौरम. श्रीराधिकायां प्रदेश चौरम चौराग्रगण्यम पुरुषं नमामि. भगवान चौर्य लीला करू लागले. गारहाणे येऊ लागले. ए माझे कबाळ उघडीले. माझे कबाळ उघडीले. एक एक गारणे लागले. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात सुद्धा बघत नाही. रानात गेलं पाहिजे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. देणू सावळा जग देती. देणू सावळा जग देती. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. देणू सावळा जग खांद्यावर कांबळ घेतली, हातात काठी घेतली. भगवान गाई चरू लागले. शिवाजी पंढरीनाथ काकडे 5,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. भगवान गाई चारू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागली. अभक्तु भक्ती भक्पुरा त्रिगुण खेळ मांडू. अभक्तु भक्ती भक्पुरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा. खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू
छलावळ गाई बैसू जेवे गठाई बहु केले वणवण पाय पिठी झाला शिनखांडी भार पोटी भोग काय खेळाची सुका उग्या सोडलेल्या मोठा आजी सदैकाला गोमटा घ्या रे घर देवा तामा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तशी तरी बांधाच गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात. यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठे धरिला कृष्ण मणी योगाजनी प्रकाश वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला वैष्णवनिका म्हणे भूमंडळी आम्ही बडे विरगडे वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से मनाई आज सुरवारी को बने साबरदी केने उडावी से मनाई नाही नारायण काने भोग गेला निवाला आई नारायण तरुणी आरती चक्रपाणी होवाळी आज गुरावे नवसरन सकाळा पुण्यवंत आज गुरावे नवसरन काळ आहे टाळी वासनी जवळी आज गुरावे नवसरन काळ आरती ध्यान राजा महाकैवल्य तेजा सेवत सरसंत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा लोकपरी ध्यान जोगी हितानेनती बोले रामजना चरणी मस्तक नीडे आरती ध्यान राजा महाकैवल्य तेजा सेवत सरसंत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मणे रामजनाग्रणे मौली तखचिले महाकैवल्य तेजा सेवत संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा दयानंद मूर्ती आय दाखव्या मार तुकाराम राघवे सागरात भाषण काढले तसे तुकोबाचे भक्त रक्षिले आरती तुकाराम सद्गुरु रामा दयानंद मूर्ती आय दाखव्या मार तुकाराम तुकदा तुलने से ब्रह्मा तुकाशी आले मनोरामेश्वर चरणी मस्तक दिले आरती तुकाराम स्वामी रामा दयानंद मूर्ती आय दाखव्या मार तुकाराम गले लुटांगण वंदन जरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगन आनंद पूजन भाई कोण म्हणे विठ्ठल रखुमाई ढोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ढोबा मागणे ते तुझ प्रती आहे देशेंतरी या संताशी निर्वी हेच मद देई आणि तुझे काय तुका म्हणे आता उदार मद देवी बाई संताची या संताशी निर्वी हेच मद आणि देई तुझे काय मागू दे ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम